कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी भर सभेमध्ये डोक्यावरची भगवी टोपी काढून भिरकावली। त्यातून महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि शिवशाहीचा घोर अवमान केलाय। त्यामुळे राजेश लाटकर यांना या निवडणुकीत सकल हिंदू समाज धडा शिकवेल असा इशारा देण्यात आला। हिंदू समाजाने लाटकर यांना मतदान करू नये असं आवाहन सकल हिंदू समाज संघटनेने केलं आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं 2 दिवसांपूर्वी कसबा बावडा इथं प्रचार फेरी झाली। त्यावेळी लाटकर यांनी त्यांच्या नेत्याला खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी राजेश लाटकर यांनी स्वतःच्या डोक्यावरील भगवी टोपी काढून अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला। लाटकर यांच्या त्या कृतीबद्दल सकल हिंदू समाज संघटनेनं तीव्र आक्षेप घेतलाय। महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या भगव्याचा राजेश लाटकर यांनी अवमान केलाय। त्यामुळे सकल हिंदू समाज आणि हिंदू बांधव त्यांना या निवडणुकीत अद्दल आणि धडा शिकवतील असा इशारा गजानन तोडकर यांनी दिलाय। कोल्हापूर उत्तर सभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर यांनी 2 दिवसापूर्वी एका पदयात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना खांद्यावर घेताना डोक्यावरची असणारी भगवी टोपी फेकून दिली आणि हा भगव्याचा अपमान आहे, भगव्या टोपीचा अपमान आहे। म्हणून आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या 20 तारखेला ज्या पद्धतीने त्यांनी टोपी फेकली त्याच पद्धतीनं 20 तारखेला कोल्हापूरचा हिंदू मतदार यांना पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या 23 तारखेला निकाला दिवशी यांना निश्चितपणाने घरात बसवेल। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजेश लाटकर यांच्या कृत्याची दखल घेतली नाही किंवा जनतेची माफी मागितलेली नाही। काँग्रेस नेहमीच हिंदू विरोधी भूमिका घेत आलाय, पण या निवडणुकीत लाटकर आणि काँग्रेसला सकल हिंदू समाजाची ताकद दिसेल असं सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला निरंजन शिंदे, सुनील सामंत, उदय भोसले, योगेश केळकर, राजू तोरसकर, प्रसन्न शिंदे, प्रशांत पाटील, विकास जाधव उपस्थित होते।